पुन्हा का माणसाला श्रेष्ठता कशाने मिळते? माणसाला श्रेष्ठता मोठेपणा कशा श्रेष्ठता मोठेपणा बरं का कशाने मिळतो? मनुष्याला मोठेपणा गुणाने मिळतो. गुणवान, पुन्हा दुसरा ज्ञानवान, तिसरा धनवान आणि चौथा आचरणवान. हे 4 माणसं जगात मोठे होतात. गुणवान मोठा होतो. एखाद्याकडे गुण आहे, काही गाण्याचा गुण आहे, वाजवण्याचा. आता मंडळी कुठली आहेत काय मला त्यांचा तेवढा परिचय नाही, चेहऱ्याच्या ओळखी आहेत. पण एवढे माणसं इथं असताना हे सगळे तुम्ही खाली बसलेले आहात आणि ही लोक इथं एवढ्या मोठ्या स्टेजवर उभा टाकलेले आहेत. मोठे मोठे माईक त्यांच्या समोर आहेत आणि पुन्हा त्यांना पाहिजे तसा आवाज सोडतो तो बिचारा तिथे बसलेला. आणि एवढं झाल्यानंतर जाताना शाल, श्रीफळ, नारळ आणि नारळाची मांबहीन दक्षिणा तिथं त्यांना देतात. आणि नुसती देतात का? नमस्कार करून. मग नमस्काराला पात्र का झाले? त्यांच्याकडे गुण आहे. मग गाण्याचा असेल, वाजवण्याचा असेल, कीर्तन सुद्धा गुणच आहे बरं का. एक लक्षात ठेवा, गायन जसा गुण आहे, मृदंग जसा गुण आहे, तसा कीर्तन सुद्धा गुण आहे. साधना वेगळी आणि गुण वेगळा, पण हा गुणच आहे. काही महत्व नाही. तसं तर पाकिट सगळ्याला सारखंच पाहिजे, पण आता देणार देत नाही त्याला काय गुणच आहे. हा गुण नाही, हा अवगुण आहे. हा गुण आहे, पण हा गुण आहे. गुणांनी श्रेष्ठता मिळते. गुण आहे. दुसरी श्रेष्ठता समाजामध्ये ज्ञानाने मिळते. ज्ञानम सर्वत्र पूज्यते ज्ञानवानम पूजाम्यहम. ज्ञान सर्वत्र पूज्य आहे आणि ज्ञानवान सर्वत्र पूजनीय आहे. कुठेही जाऊ द्या, ज्ञानवान मनुष्य कुठेही जाऊ द्या पूज्य आहे. पण तोच ज्ञानवान आजापाळाच्या बैठकीत गेला तर पूज्य नाही. गुणवान पूज्य आहे पण कुठेही पूज्य नाही. हे कीर्तनातच पूज्य आहेत. हे जर पानपिढीवर बसून जर चाल म्हणू लागली तर लोक म्हणतील येरवाड्यात नेऊन सोडा. आता यांच्या जागा ठरल्यात. गुणवान पूज्य आहे पण कुठेही नाही. ज्ञानवान पूज्य आहे पण कुठेही नाही. धनवान पूज्य आहे पण कुठेही नाही. आमच्याकडचा आमदार तुम्हाला त्याचा मोठेपणा वाटत नाही आणि तुमच्याकडचा आमदार आम्हाला मोठा वाटत नाही. तो तालुक्यापुरता पूज्य आहे. गुणवान कार्यक्रमापुरता पूज्य आहे. गायक, वादक, कीर्तनकार. पुन्हा एका ज्ञानवान विद्वानाच्या सभेत पूज्य आहे. धनवान पाहुण्या रावळ्यात पूज्य आहे. आमच्या सगळ्या पाहुणे मंडळात याच्या एवढा कोणी मोठा नाही म्हणून लोक या बसा म्हणून त्याचा आदर सत्कार करतील. पण इतर ठिकाणी त्याला पूज्यता मिळेलच असं नाही. किती धनवान माणसं आहेत. 1-1 किलो 1-1 कोटी रुपये ज्ञानोबारायला दान करणारे आमच्या एका नांदेड जिल्ह्यातल्या एका माणसाने 1 कोटी रुपयाचा मुकुट दान केला पाठीमागे. किती लोक असतात आळंदी. काय त्यांच्या धनाचा काही कोणी विचार करत नाही, ज्ञानाचा गुण. पण एक सांगू का, आचरणवान मनुष्य मात्र सर्वत्र ठिकाणी पूज्य आहे. गुणवानापेक्षा, ज्ञानवानापेक्षा धनवान, चांगलं वागणाऱ्या माणसाला कुठेही किंमत आहे. विठ्ठल.